तर आज आपण मस्त असा चमचमीत पाटवडी रस्सा कसा करायचा तेच बघणार आहोत। पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी मस्त असा हा बेत आहे, तर नक्की ट्राय करून बघाल। वड्या करण्याकरिता एक ठेचा तयार करायचा आहे। त्यासाठी 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडेसे कढीपत्त्याचे पानं घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं। त्यानंतर 1 कप बेसन, त्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून याचा घोळ तयार करून घ्यायचा। एक नॉनस्टिक पॅन घेऊन त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून मोहरी, जिरं आणि जो तयार ठेचा आहे तो घालून खमंग फोडणी करायची। हिंग, हळद आणि धनेजिरे पूड घालून थोड्या वेळ परतून तयार भिजवलेलं बेसन घालायचं आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवून कंटिन्युअसली परतत घट्टसर होतपर्यंत परतून घ्यायचं। झाकण ठेवून एक वाफ आणायची। दुसरी वाफ आणताना व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार साईडला थोडंसं पाणी घालून मिक्स न करता पुन्हा झाकण ठेवून दुसरी वाफ आणायची। असं केल्यामुळे बेसन जे आहे जळत नाही। तर ही प्रोसेस 3 ते 4 वेळा करायची। बेसनचा कच्चेपणा जातपर्यंत हे करत राहायचं। तर मस्त असा गोळा तयार होतपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे। ज्याही प्लेटवर वडी थापणार आहे त्याला तेल लावून थोडासा खोबरा किस पसरवून लगेच हे मिश्रण घालून स्क्वेअर शेपमध्ये थापून घ्यायचं। वरून आणखीन सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून पसरवून घेतलेलं आहे। हे चांगलं सेट झालं की व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार वड्या पाडून घ्यायच्या। या ज्या वड्या आहेत अशाही खायला खूप मस्त लागतात। तर बघू शकता वड्या 1 नंबर झालेल्या आहे। अलगद निघाल्या सुद्धा आहेत आणि सॉफ्ट आणि हलक्याशा स्पॉन्जी सुद्धा आहेत। तर सर्व वड्या एका प्लेटवर काढून घेतलेल्या आहे, दिसायला मस्त दिसत आहेत। आता भाजी करण्याकरिता वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी पुन्हा 1 मोठा चमचा तेल गरम करून 2 मोठे कांदे सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे। कांद्याला सोनेरी रंग आला की घरात जेही खडे मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। सोबतच मी फुटण्याचा डाळवा सुद्धा घातलेला आहे 1 चमचा। हे थोड्या वेळ परतल्यावर 1 छोटी वाटी सुकं खोबरं घालून गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत परतून घेतलेलं आहे। गार झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून 1 हिरवी मिरची, 1 इंच आलं, 8-10 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घालून मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे। भाजी करण्याकरिता 4 ते 5 चमचे तेल गरम करून मोहरी जिऱ्याची फोडणी करून जे वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून कंटिन्युअसली परतत मस्त असा काळपट रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। रंग मस्त आलेला आहे, तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद, आवडीनुसार तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धनेजिरे पूड आणि 1 चमचा काळा मसाला घालून थोड्या वेळ चांगल्यापैकी परतून घ्यायचं। मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे। थोडेसे कढीपत्त्याचे पानं सुद्धा घातले आहे आणि आता कडकडीत गरम पाणी घालायचं आहे। वरून चवीनुसार मीठ आणि रश्श्याला मस्त उकळी येतपर्यंत 10 ते 12 मिनिटे मस्तपैकी लो फ्लेमवर उकळी काढून घ्यायची। साधारण 15 मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथे आपला हा रस्सा तयार आहे। सर्व करताना अगोदर वड्या ठेवायच्या आणि त्यावर रस्सा घालायचा। तर नक्की ट्राय करून बघाल, कसा झाला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।